सो हा चॅलेंज मी घेतला कारण की मला ते बघायचं होतं की बकेट लिस्ट एक असते ना प्रत्येकाची, की टिक मार्क करायचं असतं, की मी राहू शकतो का नाही? का ऑब्व्हियसली तुम्ही कुठे काहीतरी चुकला असाल, तर ते पण तुम्ही जाणून घ्यायची गरज असते. तर ज्या पद्धतीचा मी माणूस आहे, व्यक्तिमत्व आहे माझं, ते बिग बॉसच्या चौकटीत बसणारं नाहीच आहे कुठेच. सो दॅट्स व्हाय मोर दॅन द डेस्टिनेशन, द जर्नी इज इम्पोर्टंट. प्रवास खूप इम्पोर्टंट आहे. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअपमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. बिग बॉस खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांच्या भेटी झाल्या. बिग बॉसच्या घरामध्ये खूप अशा गोष्टी घडल्या ज्या प्रेक्षकांच्या मनामध्ये अजूनपर्यंत घर करत आहेत. बिग बॉसची विनर आपल्या समोर आली, पण या बिग बॉसचा विनर जो ठरला नाही किंवा बिग बॉसचा जो सेकंड रनरअप ठरला तोच खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या मनामनामध्ये विनर होता. माझ्यासोबत राकेश बापट आहे आणि सगळ्यात आधी खरंच खूप भारी वाटत दादा, कारण का सुरुवातीपासून आम्ही तुला बघत आलो आहे. म्हणजे मी तर की झी मराठीच्या खरंच खूप गाजलेल्या मालिकेमध्ये होत असतो. दरवेळेला आपण सेटवर भेटत होतो तेव्हा आम्ही तुला प्रत्यक्षात भेटायचो. जी जेंटलमॅन पर्सनॅलिटी तुझी तेव्हा होती ती अजूनपर्यंत तशीच राखून ठेवली आहेस. बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा तुला आम्हाला ते बघायला मिळाली. हे सगळं सुरू असताना किती डिफिकल्ट होतं पुणेकरला 100 दिवस घरामध्ये बंद करून ठेवायला आणि पुण्याची किती आठवण आली आहे. नशीब घराबाहेर पाट्या नाही लावल्या मी. किंवा घरामध्ये तरी पाट्या घातल्या हां. अक्षरशः. आणि सॉरी पहिली गोष्ट म्हणजे फर्स्ट रनर अप, सेकंड रनर अप नाही. फर्स्ट आहे. उपविजेता ती मला आवडते ती पदवी. बरोबर. जाऊ दे. पण एनिवे बियॉन्ड दॅट मला ते जर्नी खूप इंटरेस्टिंग वाटली आहे ही कारण की खूप लोकं मला म्हणायचे की माणूस घाण आहे मी. एकलकोंडा आहे आणि घर कोंबडा वगैरे असं म्हणायचं. आणि मी खरंच आहे तसं की मी कलेत घुसलेलो असतो बरोबर, किंवा बरोबर. होय. काम आणि घर आणि माझे जे बेसिक नाती आहेत तेवढीच. तेवढंच मी जपलं आत्तापर्यंत आयुष्यात आणि त्याच्यातच मला आनंद मिळतो कारण की मी जास्ती मटेरियलिस्टिक विचार करत नाही किंवा माझी स्वप्न पण एवढी काही मोठी नाही आहेत, छोटी-छोटी आहेत. तर ते अ, त्याच्यामुळे मला जे आहे मी आहे तसा आहे चांगला वाटतो किंवा जसं लाईफ घडतंय तसं घडू दे असं असा मी माणूस आहे. सो हा चॅलेंज मी घेतला कारण की मला ते बघायचं होतं की बकेट लिस्ट एक असते ना प्रत्येकाची, की टिक मार्क करायचं असतं, की मी राहू शकतो का नाही एका लोकांच्या समुद्रात आणि अशा लोकांच्या समुद्रात, की जे गेम खेळायला आलेले तिथे. बरोबर. ते साधेसुधे माणसं नाहीयेत, ते गेम खेळायलाच आलेली माणसं आहेत. तर त्यांच्याबरोबर राहून एक व्यक्तिमत्व मी घेऊन जे आत गेलेलो होतो, तसाच मी बाहेर पडतोय का नाही किंवा किती बदलतोय किंवा अ, अ, काय-काय होणार आहे माझ्या आयुष्यात त्याच्यानंतर, ते मला बघण्याची उत्सुकता होती आणि एक तो टेस्ट पेपर होता, जो मला वाटलं की क्लिअर करून आलोय. नक्कीच. जे तू बोललास ना मला त्याच्याबद्दलच तुला विचारायला आवडेल, की एक असं असतं, की आपण जेव्हा कधीही कुठेही दुसऱ्या ठिकाणी जातो, तेव्हा आपण जेव्हा घरी जातो किंवा दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा आपण वेगळे असतो. पण जेव्हा बरोबर. घरातून किंवा त्या ठिकाणातून जेव्हा बाहेर येतो काहीतरी वेगळेपण आपल्याला जाणवतं. आपल्याला स्वतःमधल्या खूप काही गोष्टी नव्याने उमगतात. खूप काही गोष्टी आपल्याला नव्याने कळतात. राकेश बापट 100 दिवस बिग घरामध्ये होता. जसं मी सुरुवातीला बोललो, की जेंटलमॅन पर्सनॅलिटी आम्हाला त्या घरामध्ये सुद्धा दिसली. पण हे सगळं वगळता घरातून जेव्हा बाहेर आलास, तेव्हा तुला तुझ्यामधला किती फरक बोलण्यापेक्षा कशी कोणती पॉझिटिव्ह गोष्ट तुला पटली, की यार ही पर्सनॅलिटी माझ्यामध्ये कुठेतरी लपली होती, जी या घराने मला बाहेर काढून दिली आणि या आत्ता मला ती पुढच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरणार आहे, असं काय झालंय? काय-काय खूप काय-काय ती पर्सनॅलिटीचा जो ट्रेट होते, ते मला माहिती होतं आहेत हं, ते. हं. पण मी मुद्दामून काढायचो नाही बाहेर. अच्छा. कारण की ते काढलं की मला माहिती आहे की काय नुकसान होतं. बरोबर. बेसिकली रागावर आवर आणणं किंवा बेसिकली रागच बेसिकली पेशन्स कमी असणं कधी-कधी होतं. तर त्या गोष्टी माझ्यात माहिती होतं, की मला थोडं पेशन्स कमी पडतो कधी-कधी किंवा राग कधी-कधी खूप येतो. ते बापट-टापट उगाचच नाही म्हणत आम्हाला. बरोबर. बरोबर. सो बेसिकली ती गोष्ट मला ती सांभाळायची होती आणि ती बहुतेक कधी-कधीच माझा तो बांध फुटलाय. पण मला नाही वाटत मी पर्सनॅलिटीमध्ये ती बेसिक पर्सनॅलिटी तीच घेऊन चाललोय बाहेर असं वाटतं मला. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. हे सगळं सुरू असताना जेव्हा घरामध्ये तू होतास, तेव्हा घरामध्ये ना खूप चांगले मित्रसुद्धा बनले. राइट. मित्र बोलतो, की शेवटचा आठवडा ना आम्हाला खरंच प्रेक्षकांसाठी खरंच खूप इमोशनल होता. जेवढा तुम्हाला इमोशनल असेल घरामध्ये त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला होतं. कारण का ना भरपूर भांडणं, भरपूर वादविवाद, छोट्या ना छोट्या गोष्टीवरून वादविवाद असतील किंवा छोट्या-छोट्या गोष्टीवरून झालेले मतभेद असतील. पण शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही सगळे एकमेकांना ना सांभाळून होतात रे. म्हणजे विशाल असेल, अनुश्री असेल, तुमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग खरंच खूप चांगलं होतं. पण मागे वळून बघताना आता जो विषयाने तुझ्यामध्ये कॉन्फ्लिक्ट झाला, अनुश्री तुझ्यामध्ये जो वाद झाला किंवा ऋतिका तुझ्यामध्ये वाद झाला, मागे वळून बघताना असं वाटतं की यार कुठेतरी काही प्रमाणामध्ये मी सुद्धा कमी पडत होतो किंवा दोघांपैकी जर समोर कोण आला असता हात पुढे करायला तर आत्ताचं काहीसं चित्र वेगळं असतं. असं काय वाटतं आतापर्यंत? फर्स्टली
मी कधीच स्वतःला सांगत नाही की मी बरोबर आहे दरवेळेला. कारण की समोरचा ॲक्शन अँड रिॲक्शन असते प्रत्येकाची. कारण की ऑब्व्हियसली समोरचा एक रिॲक्शन देत असेल. मी नॉर्मल आयुष्यात बोलतोय. की कोणी रिॲक्ट करत, "अरे तू असा का?" किंवा एका पद्धतीने माझ्याशी वागत असेल, तर मी पहिली गोष्ट काय करतो, की मी इन्स्टेड ऑफ मी ऐकून घेतो पहिलं आणि मग स्वतः इंट्रोस्पेक्ट करतो पहिले, की माझ्याकडनं काय चुकलं असेल नक्की. कारण की काहीतरी विसरायला होतं कधी आपल्याला, की आपण वागून जातो काहीतरी एक आणि विसरून जातो. मग नंतर कळत नाही, की हा माणूस का रिॲक्ट करतोय असा समोरचा. ऑब्व्हियसली तुम्ही कुठे काहीतरी चुकला असाल, तर ते पण तुम्ही जाणून घ्यायची गरज असते. तर त्या पहिली प्रोसेस माझी इंट्रोस्पेक्शनमध्ये जातो मी, की चुकलोय का नाही? मग नंतर चुकलो नसेल, तर मग ऑब्व्हियसली त्याच्याबद्दल मी बोलणार, एक्सप्लेन करणार, की नाही असं नाहीये म्हणून. पण इथे गेम शो आहे, रिअल लाईफ नाहीये. त्यामुळे ती गोष्ट तुमची चुकाच जास्ती काढल्या जाणार आहेत बाहेर. तर त्यामुळे ते मनावर मी घेत नाही. आता तेव्हा त्यावेळेला त्या मोमेंटला वाईट वाटल्या काही गोष्टी अशा झाल्या, की ज्या नको व्हायला हव्या होत्या. या घरातल्याच गोष्टी घरात करायला हव्या होत्या. पण काय ना, की गेम असा आहे, की ते तुमचं मानसिक संतुलन तुम्ही दरवेळेला सांभाळून ठेवणं ते पॉसिबलच नसतं. बरोबर. माणूस म्हणून मला माहीत नाही ही लोकं बाहेर काय, कारण की मला पहिल्यांदा भेटलो त्यांना सगळ्यांना. तर मी त्यांना प्लेयर्स म्हणूनच बघतो आणि प्लेयर्स म्हणून सगळे चुका करतात, बरोबर असतात. ते सगळं तर पार्ट ऑफ द गेम आहे. त्यामुळे येस दोस्त, काय होतं, की तुम्ही एका गेम शोमध्ये तुम्हाला एक 2 साइड्स ठेवाव्याच लागतात. नक्कीच. ग्रुप्समध्ये किंवा लोकांमध्ये सुद्धा. तुम कोणतरी तुमच्या अगेन्स्ट जाणारच बरोबर. आणि ते अगेन्स्ट जायला हवंच. हं. कारण की मगच तो गेम कंप्लीट होईल. नाहीतर ते मग उपयोगच नाही. सगळेच चांगले-चांगले बोलायला लागले, मग बिग बॉस हा बिग बॉस राहणारच नाही राहणारच बहुतेक. नाही. हो. सो हे गरजेचं होतं. मग मी असं म्हणेन की हे जे झालं ते सगळं इट वॉज नीडेड फॉर द शो आणि त्यामुळे मी काय आता सिरियसली काय घेत नाही. आता शो संपल्यावर मला कुठलीही गोष्ट मला ते जे घरात झालेल्या गोष्टी मला घरातच ठेवायच्या आहेत. क्या बात आहे! वाह! पुढे आणि मला ते आय डोंट वॉन्ट टू कुठल्यातरी वेगळाच अँगल नाही पकडायचा त्याचा मला. ओके. मला ना हे उत्तर तुझं खरंच खूप आवडलं कारण का ह्याच्या आधी थोड्या कंटेस्टंट्ससोबत आम्ही गप्पा मारल्या ना, त्यांना आम्ही जेव्हा तुझ्याबद्दल विचारलं तेव्हा प्रत्येकाच्या तोंडात आम्हाला एक होतं की राकेश आम्हाला कुठेतरी फ्लॉप दिसतोय, राकेशची आम्हाला फेक पर्सनॅलिटी दिसते. पण खूप कमी लोकांना माहिती की राकेश जसा आहे खऱ्या आयुष्यामध्ये तसाच तो घरामध्ये सुद्धा वापरत होता. हे सगळं जेव्हा आपलेच मित्रमंडळी किंवा या घरामध्ये राहताना या सगळ्या गोष्टी येतात, तेव्हा ना घरामध्ये आपण सगळेजण असून सुद्धा आपण एकटं होतो. खूप हो. वेळा असं सुद्धा आम्हाला तुझ्या शेअरवर दिसत होतं की नाही रे आता बस झाला, आता मला निघायचं आहे. मग ते हो. वाद असतील किंवा एकटा जरी बसला असेल तरी या सगळ्या गोष्टीला राकेश बापटने एक प्रेक्षक बोलण्यापेक्षा एक स्पर्धक म्हणून घरामध्ये कसं ट्रीट केलं? हां. खूप अवघड होतं म्हणजे त्या त्या मोमेंटला खरं वाटायचं की पळून जावं इकडनं. पण त्याच वेळेला माझ्या बाबांचे शब्द आठवायचे खूप, की "व्हेन द गोइंग गेट्स टफ, द टफ गेट्स गोइंग." बाबा माझे फौजी होते. देशासाठी लढलेत आणि मेजर पद्माकर बापटचं नाव आहे. ते मला जपायचं होतं. एक फौजीचं रक्त आहे माझ्यात. बरोबर. तर गरम असणारच. गरम असणारच. येस, हां. पण ते ते रक्त ते पण सांगतं तुम्हाला, की नेव्हर गिव्ह अप. बरोबर. सगळ्यात किती महत्त्वाचं. कठीण परिस्थिती आली तरी त्याला सामोरे जावंच लागेल आणि जायचं चांगल्या पद्धतीने. तर त्यामुळे मला तीच दरवेळेला बाबांचं ते वाक्य तुटायचो, पडायचो, पण तरी मला ते आठवायचं, की बाबा म्हणायचे, की "सामोरी जा, कुठलीही कठीण परिस्थिती आली तरी." नक्कीच. शेवटी तू आणि तन्वी जेव्हा तुम्ही दोघे घराच्या बाहेर आलात, जेव्हा रितेश सरांनी तुमचं दोघांचे हात पकडले, फर्स्ट रनअप म्हणून तू आमच्या समोर आलास. फर्स्ट रनअप बोलण्यापेक्षा उपविजेता म्हणून तू आमच्या समोर आलास. पण राकेश बापटला स्पर्धक म्हणून असं कोणतं वाटतं, की इथे कुठेतरी मी कमी पडलो, म्हणून ती ट्रॉफी माझ्यापासून 2 सेकंद लांब होती. असं काय वाटतं तुला, की बाबा इकडे कुठेतरी मी कमी पडलो? जर मी सुरुवातीपासून घरामध्ये ज्या पद्धतीने काम होतं, ज्या पद्धतीने शांत होतो, तसं न राहता जरा आवाज चढवला असता, काय झालं असतं, तर आत्ताचं काही चित्र वेगळं असतं का? राकेश बापट एक स्पर्धक म्हणून काय बघतो या सगळ्याकडे? एकच गोष्ट होती, ट्रॉफी काट्याकडे यायला हवी. मग ते कोणी असो. पण राकेश बापटला वाटत नव्हतं का, की जरी काटेकडे आली तरी माझं सुद्धा स्वप्न आहे आणि मला सुद्धा ती मिळायला पाहिजे होती, असं काही सर? तुला सांगू माझं स्वप्नाच्या पलीकडे गेलो होतो मी. वा. सेकंड पोझिशनवर मी जे आलो. ते मला तरी वाटतं ते मला खूप मिळालं देवानी जे दिलं ते. अं, ज्या पद्धतीचा मी माणूस आहे, व्यक्तिमत्व आहे माझं, ते बिग बॉसच्या चौकटीत बसणारं नाहीच आहे कुठेच. वा. सो त्यामुळे तसा एक व्यक्ती त्याला जेंटलमॅन बोललं जातं आणि तोच जेंटलमॅन उपविजेता म्हणून ठरतो. तीच एक सर्वात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. बरोबर. तर त्यामुळे
ट्रॉफी काय की ट्रॉफी इज ट्रॉफी एक एक मटेरियलिस्टिक थिंग आहे. पण तुम्हाला जे मी ते घरी इथे यायच्या अगोदरच मी म्हटलं होतं या घरात, स्वामींना म्हटलं होतं, मी स्वामी भक्त आहे त्यामुळे स्वामींना सांगितलं होतं, गणपती बाबांना सांगितलं होतं की जे काय असो, मला या घरातनं जिंकून जायचं आहे. ट्रॉफी किंवा लोकांचं मन. सो मला त्यातलं ट्रॉफी तर नाही मिळाली, चल हातातनं गेली थोडक्यातच. पण मला आय एम शुअर की लोकांचं आय एम शुअर ज्या पद्धतीने लोकांनी प्रेम दिलं मला, ते कुठे ना कुठे वाटतं की मन जिंकून निघतोय मी इथे. कुठे नाही, खरंच खूप चांगले म्हणजे कारण का ह्याच्या आधी मी तनुसोबत सुद्धा गप्पा मारल्या तर अं, खूप जणांना असं होतं प्रेक्षकांना लगेच कळून येते की कोण चांगलं कोण वाईट मित्र, की प्रेक्षकांना खूप चांगल्या पद्धतीने हळवे असतात, त्यांना लगेच टच होतं की अरे यार हो. राकेश असला असताना असलं काहीतरी वेगळं चित्र असतं की काहीतरी वेगळी मजा असते. तसं ऑडियन्स तू क्रिएट केला, तुझा आधीपासून ऑडियन्स ग्रुप हो. होता. पण बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीने तू आमच्या समोर साकार झालास किंवा ज्या पद्धतीने तू आमच्या समोर खेळलास, तर एक नवीन ऑडियन्स तयार झालाय तुझा, जो आम्हाला सोशल मीडिया तू चांगला दिसायला सुद्धा लागला. सगळं काय झालं, 100 दिवस घरामध्ये होतात, 100 दिवस घरामध्ये वेगवेगळ्या टॉपिकवरून वाद झाले, वेगवेगळ्या टॉपिकवरून तुमची मतभेद झाले, तुमचे विचार एकमेकांपर्यंत पोहोचले गेले. हे सगळं बाजूला सारताना राकेश बापट प्रेक्षक म्हणून किती समृद्ध झाला आहे आता, की चला ही माझी बकेट लिस्ट पूर्ण झाली ना, आता या घरातून समृद्ध होऊन मी घराच्या बाहेर जाऊन नव्या प्रवासाला सुरुवात करतो. काय सांगशील त्याबद्दल? लगेच. अगदीच, अगदीच रेडी आहे मी नेक्स्ट प्रवासाची सुरुवात करायला. अं, कारण की काय होतं माहिती आहे, की मी तेच सांगितलं, की एक एक आपण गोल सेट करतो, एक डेस्टिनेशन सेट करतो, की मला इथे पोहोचायचंय. पण कधी-कधी काय होतं, आपण दुर्लक्ष काय करतो, तो रस्ता, बरोबर. जो आपल्याला तिथपर्यंत पोहोचवतोय. सो दॅट्स वाय मोर दॅन द डेस्टिनेशन, द जर्नी इज इम्पॉर्टंट. प्रवास खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक कानाकोपऱ्यात त्या रस्त्यात त्या त्या खड्डे असतील, स्मूथ असेल रस्ता, काही ना काही, पण प्रत्येक गोष्ट तुम्हाला काहीतरी शिकवते. आणि त्यामुळे म्हणून मी ते म्हणतो ना, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्या. कारण की त्याच छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही एकत्र केल्या तर मोठं काहीतरी होतं. नक्कीच. आणि लाईफ इज मेड ऑफ ऑल दी स्मॉल थिंग्स. आणि किती तुम्ही पळायचा प्रयत्न केला तरी कुठेतरी काहीतरी सुटणारच आहे. बरोबर. सो इट्स बेटर टू लिव्ह इन द मोमेंट, एन्जॉय द मोमेंट, आणि तसंच राहा, हॅपी राहाल बेसिकली. बरं का घरामध्ये ना खूप सारे मित्रमैत्रिणी झाले तुझे, नव्याने मित्रमैत्रिणी झाली आहे. राखीसारखी गोड मैत्रीण तुला मिळते, कारण का ह्याच्या दिन सुद्धा तू राखी सावंतला ओळखत असेल, पण जेव्हा घरामध्ये गेल्यानंतर पर्सनली तुमच्या दोघांचा जो कनेक्शन होता ना, तो आम्हाला खरंच खूप आवडला. राखी सावंतकडून जे असेल ते असेल, पण आम्हाला राकेश बापटकडून एक प्युअर फ्रेंडशिप आम्हाला बघायला मिळाली. काय सांगशील, किती वेडी मुलगी आहे ती आणि किती जवळची बनली आहे त्या राकेशसाठी? राखी कमाल आहे. राखी इज ती खरंच यारो का यार आहे, दिलदार आहे. ज्या राखीला आम्ही पाहिलंय, जेव्हा राखी कॅमेरा बंद असतं, जेव्हा जी राखी असते, ती अतिशय वेगळी राखी आहे. ती खरी राखी आहे. ती खरी राखी आहे ॲक्च्युली. ती खूप प्रेम देते, लोकांबद्दल खूप केअर करते. आणि असं असं असे खूप कमी असतात लोकं या जगात. आणि तिची प्युरिटी मला दिसते, आणि ती म्हणून मला तेव्हा वाईट पण वाटलं होतं, की ती बहुतेक एंटरटेनमेंटसाठी ती काय-काय करते. बिग बॉसला एवढं वर ठेवते, की ती स्वतःलाच विसरते. बरोबर. म्हणून मी तेव्हा माझ्या डोळ्यातनं अश्रू आले होते, की आतनं तिचं काय होत असेल, बरोबर. ॲज अ व्यक्ती म्हणून, ॲज अ माणूस म्हणून, की दरवेळेला तुम्ही हसत-खेळत एंटरटेनमेंट, ही राखी सावंत आहे, पण ती पण राखी सावंत आहे, ती कधी ना कधी बाहेर येतेच, पण ती एकटी असताना प्रॉब्लेम बाहेर येत असेल. बरोबर. त्याचा त्रास पण होत असेल तिला. तर हे मी ॲज अ फ्रेंड, ॲज अ मित्र म्हणून मी तिला खूप ओळखलं चांगलं. तिला दरवेळेला सांगायचो, आय आय रिस्पेक्ट हर फीलिंग्स वगैरे व्हॉट एव्हर इट इज. पण ते दरवेळेला माझ्याकडनं होतं, की फ्रेंडशिप एवढी स्ट्रॉंग असायला हवी, की दुसरं काही अफेक्ट करायला नको त्याला. वा, क्या बात सो बेसिकली माझं तेच होतं, की फ्रेंडशिप टिकते. नक्की. बाकी कुठलं नातं टिकलं नाही टिकलं, पण दोस्ती असते ती दरवेळेला कुठे ना कुठेतरी प्रोटेक्टेड असते. खरंच खरंच खूप सुंदर उत्तर मिळालंय, कारण का ना खूप वेळेला असं होतं की नाही रे आम्ही बघू आता घराच्या बाहेर लोक वगैरे, असं खूप माइंड आवर होतं किंवा विषय चेंज होतात. पण हे जे तू उत्तर दिलं मनापासून आम्हाला सुद्धा आवडले, कारण का ना काही सगळं होऊ द्या पण मैत्री राहते शेवटपर्यंत. एक शेवटाकडे येतो मी, की जसं मी सुरुवातीला बोललो की पुणेकर 100 दिवस घरामध्ये राहिला का असं, पण आता पुण्याची किती ओढ आहे आणि घरच्या जेवणाची किती ओढ लागली राकेश बापटला. बापरे! मी आता हे झालं तर पळतोय पुण्याला लगेच. अ, मला घरात पण पुणंच दिसत होतं. कारण की घरात म्हणजे हवा यायचं काही पॉसिबिलिटीज नव्हती. अच्छा. बाहेरचं तापमान कळायचं फक्त. हम्म. पण सूर्य कुठनं उगतोय, सेट कुठे होतोय, वारा तर यायचाच नाही आतमध्ये. बरोबर. तर ते पुण्याची जी गुलाबी जी हवा आहे, हम्म. ती मी अतिशय मिस केली. एवढी मिस केली. पुण्याची लोकं, माझे फ्रेंड्स, माय फॅमिली, जेवण, घरचं जेवण, आईची आठवण, मग सगळं ते बेसिकली
पुणे आहे की वेगळंच इमोशन आहे ते. नक्कीच. तर त्याचं घरी जाऊन पहिले मी आईचं हातचं वरण भात खाणार क्या बात. आहे, तूप टाकून आणि लिंबू टाकून ते आई टिपिकल बनवते तसं. आणि दॅट्स बस ते मिळालं खुश. आणि कोंबडा न आरवता आवाज शांतता एक शांत झोप असं पण बोला काय हरकत नाही. वरण भात आणि ते झालं तर झोप तर पाहिजे. जसं बिग बॉसच्या घरामध्ये कोंबडा आरवायचा, आपल्या घरी तर आरवणार नाही एवढं तर नक्की आहे. हो तर ते तर पाहिजेच महत्वाचं. ते तर महत्वाचं आहे बाबा, नको कोंबडा तो. नको कोंबडा. आणि ते माईक धरवला मी, कारण की माईकची एवढी सवय सारखं तुम्ही आता जाणवतं का रे, म्हणजे एवढे दिवस घरामध्ये राहिल्यानंतर तुम्हाला असं जाणतो. होतं का? हो, मला काल झोप नाही आली. हा का? बाहेर मी एकटाच होतो रूम मध्ये, एवढा छान मऊ बेड, एवढं सोयी सुविधा वगैरे, सवय लागून जाते ना. सवय लागून जाते. मग मला ते झोपच नाही आली. मला तो कोण चालतंय त्यांचा आवाज किंवा कोणतरी दरवाजा उघडून दरवाजाचा आवाज, ते काही नव्हतं. एकदम पिन ड्रॉप सायलेन्स होता. म्हटलं हे काहीतरी भयंकर झालंय मला. त्याच्यामुळे इट्स लाईक इट्स वियर्ड. ते थोडंसं नॉर्मल व्हायला वेळ लागतो त्याच्यात. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मध्ये जमतो, कारण का खरंच खूप सुंदर अशी उत्तरं दिलीस. जशी सुरुवातीला बोललो की जी पर्सनॅलिटी तू घरामध्ये कायम ठेवलीस तशीच आम्हाला खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा दिसते. पुढे सुद्धा अशीच असेल, त्यामध्ये काही वाद नाहीये. आणि नवीन जो आता तुझा प्रवास सुरू होईल त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. हे तर बिग बॉसच्या निमित्ताने आपण भेटलेलो, यानंतर आपण वेगवेगळ्या निमित्ताने भेटू, तेव्हा खरंच definitely. तुझ्यासोबत गप्पा मारायला मजा येईल. पक्का, तोपर्यंत पक्का. धन्यवाद. Thank you so तुझ्यासोबत much. गप्पा मारल्याबद्दल. Thank you. आणि तुझ्या येणाऱ्या पुढच्या जर्नीसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मीन्स अ लॉट. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.